गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 2 क्वीन्सटाऊनमध्ये आणि आता वाजले आहेत सकाळचे 6:15 आणि बाहेरचं टेम्परेचर आहे अराउंड 7 to 8 डिग्रीज. आणि आमची मिल्फर्ड साऊंडसाठी बस आहे 7:30ची, पण आम्हाला 7:20वर बस स्टॉपवर पोचावं लागेल. त्यामुळे आम्ही आता पटकन ब्रेकफास्ट वगैरे करून तुम्हाला बसमध्ये भेटू. तर ब्रेकफास्टमध्ये आम्ही केलं ब्रेड बटर, हॅश ब्राऊन, बेक बीन्स आणि कपकेक. तर व्हेजिटेरियन्ससाठी जास्त काही ऑप्शन्स नव्हते. तर आम्ही हॉटेलच्या बाहेर आल्यावर बाहेरचा व्ह्यू काही असा दिसतो. आमच्यासोबत अजून काही लोक होते जे बससाठी थांबले होते, पण थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. तर बसमध्ये बसताच वेदर एकदम ग्लूमी झाला आहे. असं वाटतंय खूप जोरात पाऊस येणार आहे. तर क्वीन्सटाऊनवरून मिल्फर्ड साऊंडची ड्राईव्ह 4 तासाची असणार आहे. तर आता वेदर बेटर होत चाललं आहे. जेव्हा आम्ही बसमध्ये बसलेलो तेव्हा पाऊस पडत होता. आता पाऊस बंद झालेला आहे, पण तरीही पुढे डार्क क्लाउड्स दिसत आहेत. तर पावसाचा काय भरोसा नाही. तर समोर जी लेक तुम्हाला दिसते ती लेक वाकाटिपू आहे. ती न्यूझीलंडची लार्जेस्ट लेक मानली जाते. त्याची लेंथ अराउंड 80 किलोमीटर्सची आहे. तर लेक वाकाटिपूची एक युनिक फीचर आहे, ज्याच्यात ती लेक एक सीच एक्सपिरियन्स करते, ज्यात त्याचे दर 27 मिनिटांनी वॉटर लेवल वर खाली होतं 10 सेंटीमीटरनी. या लेकचं पाणी एकदम क्लिअर मानलं जातं आणि क्लॅरिटी अराउंड 10 ते 15 मीटर्सपर्यंत जाते, जे की अराउंड 33 ते 50 फूट असतं. त्यासाठी ही लेक स्कुबा डायव्हिंग आणि स्विमिंगसाठी खूप पॉप्युलर आहे. सकाळी निघाल्यापासून पहिल्यांदा सूर्य दिसतोय, ही गुड न्यूज आहे. तर न्यूझीलंडमध्ये सध्या ऑटम सीझन चालू आहे आणि ऑटम सीझनमध्ये न्यूझीलंड एकदम कलरफुल दिसते. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरचे ट्रीज बघायला मिळतील तुम्हाला.
तर आपला पहिला स्टॉप असणार आहे ते अनाव आणि आता आपण पोचलो आहोत मॉसबर्नला, जे की आहे 60 किलोमीटर ते अनावपासून. तर मॉसबर्न हा एक छोटासा टाउन आहे जो की क्वीन्सटाउनपासून अराउंड 120 किलोमीटर दूर आहे. मॉसबर्नला डिअर कॅपिटल ऑफ न्यूझीलंड मानलं जातं, कारण त्याची हिस्ट्रीमध्ये डिअर फार्मिंगला खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि या छोट्याशा टाउनची इकॉनॉमी त्या ॲग्रिकल्चर, डेअरी, कॅटल आणि डिअर फार्मिंगवरच डिपेंडंट आहे. जसं जसं आम्ही पुढे जात चाललो आहोत, व्ह्यू बेटर होत चालला आहे. तर आम्ही आलो आहोत की या कॅफेमध्ये. ते आहे ते अनावमध्ये, जे आमच्या हॉटेलपासून आहे अप्रॉक्सिमेटली 170 to 180 किलोमीटर्स. आम्ही सकाळी बसने निघालेलो अराउंड 7:45ला आणि आम्ही इकडे पोचलो अराउंड 9:50 आणि अर्ध्या तासाचा ब्रेक आहे आणि तो ब्रेक ऑलमोस्ट संपत आला आहे. तर आता आम्ही बसकडे जाऊ आणि पुढे जे काय असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर स्टे ट्यून. तर ते अनाववरून निघाल्यावर थोड्याच वेळात आम्ही मिरर लेक्स बघायला उतरलो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर हा होता क्वीन्सटाउन सिरीजचा पार्ट 2. पार्ट 3 अजून एडिट होतो आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे, पण मी पुढच्या आठवड्यात किंवा लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करीन. पार्ट 3 खूप एक्साइटिंग यासाठी असणार आहे कारण त्यात तुम्हाला मिल्फर्ड साऊंड बघायला मिळेल आणि बर्फाचे डोंगरसुद्धा बघायला मिळतील. तर त्यासाठी तुम्हाला अजून थोडा वेट करावा लागेल. पण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.